शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीला आता मोठी मुदतवाढ मिळाली आहे. सरकारने नवीन जी.आर. जारी करून अंतिम तारीख वाढवली आहे. कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार, किती विहिरींचा समावेश आहे आणि नवीन अंतिम मुदत कोणती, समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, टेक संवाद या चॅनलवरती आपले स्वागत आहे. 18 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींबाबत एक महत्त्वाचा जी.आर. जारी केला आहे. या जी.आर.मुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जी.आर. सुद्धा दिसत असेल. सन 2025 मध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक सिंचन विहिरी खचल्या, बुजल्या आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर शासनाने विहिरींच्या दुरुस्तीसाठी विशेष योजना मंजूर केली आहे. जी.आर. नुसार राज्यातील तब्बल 22,135 खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यापैकी 16,787 विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत 25,18,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सरकारच्या निदर्शनास आले आहे की विहिरींमध्ये अजूनही गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी मंजुरीची कमतरता आहे. त्यामुळे अनेक कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. म्हणूनच शासनाने या अपूर्ण कामांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या जी.आर.मधील सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीची पूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जी.आर.मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की 31 डिसेंबर 2026 पूर्वी सर्व अपूर्ण कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर ही योजना पूर्णपणे झालेली योजना पूर्ण झालेली समजली जाणार आहे. मित्रांनो, या जी.आर.मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. विहीर दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी आता अतिरिक्त मुदत मिळाली असून त्यांची कामे अडकली होती त्यांना आता थेट फायदा होणार आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.